नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 13 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,42,600, 22 कॅरेट दर आहे 1,31,190, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,20,000। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात योगेश गुंजकर यांच्या शेतात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचं झालं स्पष्ट चित्रण। पट्टेरी वाघ की बिबट्या वादावर वन विभागानं लावला पूर्णविराम। वनपाल आणि वनरक्षकांनी कॅमेरा तपासून बिबट्याच्या उपस्थितीला दिला दुजोरा। शेंडा पार्क येथील हॉस्पिटल बांधकामाचं IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट होणार। गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच कंत्राटदारांना देयक अदा करणार असल्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही। 31 मार्च 2027 पर्यंत तिन्ही अत्याधुनिक रुग्णालय पूर्ण करण्याचा विश्वास। ओढा मुजवल्यानं पेरनोरी परिसरातील शेतांमध्ये 8 दिवसांपासून पाणी तुंबले। भाताचे तरवे कुजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। रस्ते विकास कंपनीनं तातडीनं ओढा पूर्ववत खुला करण्याची मागणी। हेरे सरंजाम प्रश्न सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मार्गी लागल्याचा आमदार शिवाजीराव पाटील यांचा दावा। विकास कामांच्या आड येऊ नका, विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका। गोकुळ, दौलत साखर कारखाना आणि जिल्हा बँकेच्या घडामोडींवरही केलं भाष्य। रवळनाथ हाऊसिंग फायनान्सची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात। संस्थेचा 30 वर्षात 1,000 कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा पार। सहकार क्षेत्रातील युनिक मॉडेलचा देशभर विस्तार व्हावा, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे। दुगुनवाडी इथं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत मार्गदर्शन। तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद। सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती। मुंगुरवाडी इथं कृषी सेवा केंद्राला भेट देऊन ऑनलाईन खत नोंदणीबाबत मार्गदर्शन। आजरा नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना। प्रसारमाध्यमांना वेळेत देण्याची मागणी। नगरसेवक नगरसेविकांचे मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन। कामकाजात पारदर्शकता वाढवून नागरिकांपर्यंत विकास कामांची अधिकृत माहिती पोहोचवण्यावर भर। रामपूर इथं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम उत्साहात। सभापती प्राध्यापक विलास नाईक आणि कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भात रोप लागवडीत घेतला सहभाग। आधुनिक शेती तंत्रज्ञानासह विविध शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। गडिंग्लज तालुक्यातील मुतनाळ इथं श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणूक लोकशाही पद्धतीनं उत्साहात। विद्यार्थी प्रतिनिधीपदी मानतेश मदकरी तर विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी लक्ष्मी जाधव यांची निवड। विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य, नेतृत्व गुण आणि मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम। एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत बसरगेट शेतकऱ्यांना वृक्षरोपांचं वाटप। पर्यावरण संवर्धनासह शेतात हरित संपदा वाढवण्याचा उपक्रम। पंचायत समिती सदस्या रूपाताई केसरोळी आणि सरपंच भारती रायमाने यांच्या हस्ते वितरण। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।